हॅलो नमस्कार, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी मी सुरुवात केली आज. तर आज खूप कामाची घाई गडबड आहे, कारण आमच्या घरी तुळशीचं लग्न लावणार आहेत आम्ही आज. तर तुम्हाला सुद्धा आमंत्रण देते आमच्या तुळशीचं लग्नाचं, पण आजचा व्हिडिओ उद्या येईन तुमच्यापर्यंत. तर संध्याकाळी तुळशीचं लग्न लावतात ना, तर तुळशीचं लग्न कसं लावतात, काय करतात, हे सगळं आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर 15 तारखेपर्यंत तुळशीचं लग्न लावतात, तर तुम्ही सुद्धा तुळशीचं 15 तारखेपर्यंत लग्न लावू शकता. तर खूप काम आवरायचं आहे मला, तुळशीच्या लग्नाची तयारी करायची. तर टेरेसवरती आले होते ना केस सुकवायला, थोडंसं ऊन पडलं आहे मस्त. तर म्हटलं केस सुकवा आणि व्हिडिओची सुरुवात करा, तुमच्याशी 2 शब्द बोलावा. तर आता चला मी खाली जाते आणि काम आवरून घेते सगळं, म्हणजे संध्याकाळी सगळं आवरलं पाहिजे तुळशीचं लग्न लावायला. तर चला. तर टेरेसवरती आपण चाफ्याचं झाड लावलेलं आहे ना, त्याला इतके फुलं येतात ना, गच्च भरून जातं ते फुलांनी. तर ते चाफ्याचे फुलं मी तोडले. त्यानंतर गुलाबाला 2 फुलं होते, शेवंतीला पण थोडेसे फुलं आलेले होते. सगळे फुलं तोडले मी आणि म्हटलं दिवाबत्ती करून घ्यावा. आता हेच फुलं वाहते मी थोड्या दिवस, कारण आपल्या जास्वंदीला फुलंच येत नाही येतं, कारण फौजी साहेबांनी ना सगळ्या जास्वंद्याच्या कटिंग करून टाकल्यात. पांढरी जास्वंदी, लाल जास्वंदी. आता त्या जास्वंद्या फुटूपर्यंत थोडासा वेळ लागेल त्यांना फुलं येऊपर्यंत, तोपर्यंत हेच फुलं वाहत जाईन मी आता. गुलाबाला थंडीमध्ये छान फुलं येतात आणि आपल्या गलांड्याला पण छान फुलं यायला लागलेत. तर मी दिवाबत्ती करून घेतली आणि स्वयंपाक करून घेतला. स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही जेवण केले. फौजीसाहेब म्हणले थोडासा आराम कर आणि त्यानंतर बाकीचं मग तुळशीच्या लग्नाची तयारी करतो. तर दुपारी मी थोडासा आराम केला. 3:30-4 वाजता उठले, फ्रेश झाले, बाहेर आले आणि म्हणलं रांगोळी काढून घ्यावा, कारण कुठलाही सणवार असलं ना तर रांगोळीशिवाय ते अपूर्णच वाटतं. तर रांगोळी काढून घेतली ना छान वाटतं. तर मग मी उंबाट्याला हळदीचं लेपन केलं, त्यानंतर रांगोळी काढली. आणि मी हमेशा दरवाजासमोर रांगोळी काढते ना, ज्या फरचीवरती असं हळदीने सारून. तर फौजीसाहेब म्हटले थोडेसे साईडला रांगोळी काढ, म्हणजे काय होतं पाय पडणार नाही, कारण आपल्याला पोर्चमध्ये तुळशीचं लग्न लावायचं आहे ना, त्यामुळे तू साईडला रांगोळी काढ. मग मी थोडंसं कोपऱ्यामध्ये पायरीच्या तिथंच थोडंसं सारवलं हळदीने आणि त्याच्यावरती रांगोळी काढावं म्हणलं. आणि तुळशी वृंदावन आहे ना आपलं, तर तुळशी वृंदावनाजवळ सुद्धा हळदीने सारून घेतलं मी आणि त्याच्यावरती रांगोळी इतकी भारी वाटते ना, मी हमेशा तसंच करते. आणि पायरीच्या जस्ट खाली उंबरठ्यासमोरच इथं मी थोडंसं एक पायरी म्हणजे एक फरची थोडंसं हळदीने सारवलं आणि त्याच्यावरती असं रांगोळी काढली. तुम्ही बघू शकता हळदीने सारवलेल्या याच्यावर रांगोळी काढली, थोडेसे जरी कलर भरले ना, इतकी भारी वाटते ना रांगोळी. बांधून टाका. हा ना, हा नाही तेच करायचं. कोणत्या अंश पौर्णिमेला सुपारी, सुपारीवर हा रांगोळी सोडायची, हा म्हणजे ती गोली ती. तर जवळच राहतात त्या मावशी, बकऱ्या चारायला आल्या होत्या ना, तर त्या म्हणत होते की कवळं बांधतात, तर कधी बांधतात, काय बांधतात, तर त्यांना व्यवस्थित सांगत होते मी. अमावस्या पौर्णिमेला तुम्ही कवळं बांधून द्या आणि त्या रांगोळी कशी काढतात काय पाहत होत्या, विचारत होत्या मला. सुपारीची रांगोळी छान आहे ती बोलत होत्या. तर ते असं येतात इकडं बकरा चारवायला ना, तर मग त्या असं आल्या की माझ्याशी गप्पा मारत बसतात मग. तर तुम्ही बघू शकता हळदीने सारवले, त्याच्यावरती अगदी सिंपल रांगोळी काढली मी आणि गुलाबाच्या पाकळ्या टाकल्यात थोड्याशा, तर किती भारी वाटते. राजू तू आलास? हा, अरे बापरे, हे बघा राजू आला बरं का कामावरून. उशीर केला हा बाई, उशीर झाला बरं काय. जर आपल्याला तुळशीचं लग्न लावायचंय आज, आवरायचंय. तर घराच्या आसपास भरपूर जनावरं चरत होते ना, म्हणलं शेण पडलेलं असं शेण गोळा करून आणावं, म्हणजे दुसऱ्या दिवशी मला सारवायला होईल. तर आज काही होणार नाही आहे, सकाळी मला शेणच मिळालं नाही. आताशी जनावरं इकडं आलेत ना, तर इतक्या उशिरा सारून जमणार नाही, त्यामुळं मग शेण गोळा करून ठेवलं मी दुसऱ्या दिवशी सारवायसाठी. तर घराच्या अलीकडून बघा थोडंसं आता गवत वाळल्यासारखं झालंय, तर त्याचीसुद्धा साफसफाई करावं लागेल एक दिवस. तर आपल्या घरासमोर किंवा घरातच नाही तर घराच्या आसपासचा एरियासुद्धा एकदम साफसुथरा ठेवला ना छान वाटतं. तर आता शनिवारी ही साफसफाई बाहेरची पण आम्ही करू आणि घरातली पण साफसफाई आम्ही शनिवारीच करत असतो, कारण घराची साफसफाई शनिवारी केलेली चांगलं असतं असं म्हणतात. तर मी तुळशीच्या लग्नासाठी अक्षता घेतल्या लाल पिवळ्या करायला. तर एका वाटीमध्ये मी थोड्याशा अक्षता घेतल्या, त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली, दुसऱ्या वाटीमध्ये थोडंसं कुंकू टाकलं आणि लाल पिवळ्या अशा अक्षता लागतात लग्नासाठी ना, त्या करून घ्यावा म्हणलं.
पण अक्षदा लाल पिवळ्या करून झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की काल एकादशी होती आणि आज द्वादशी आहे. तर एकादशीचं द्वादशीचं आपल्या तुळशीचं लग्न करायचं म्हणलं ना तर अक्षदा टाकून नाही जमत. एकादशीच्या दिवशी द्वादशीच्या दिवशी आपल्याला बाळकृष्णांना अभिषेक घालायचा म्हणलं, पूजा करायची म्हणलं ना तर तीळ व्हायचे असतात, अक्षदा व्हायच्या नसतात. तर आता लाल पिवळे तांदूळ केलेत ना ते म्हणलं बाळकृष्णांच्या खाली जे चौक भरावा लागतो ना, आपला चौक भरणी करावी लागते ना, तर चौक भरायसाठी होते. आणि पांढरे तांदूळ घेतलेत ते मी खाली अष्टदल कमल वगैरे काढण्यासाठी घेतलेत. चला 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 चला, आले आले शेर आले. चप्पल काढा. पिलू इकडे, पिलू पिलू इकडे, पिलू इकडे ये इकडे. तुला खावा आणलाय ते बघ, खाऊ येतोय तुला, थांब. तर असं तुळशीचं लग्न लावायचं होतं आणि कुठली पूजा म्हणलं तरी बऱ्याचशा सामानाची अशी जुळवजुळव करावं लागते ना. तर काय काय सामान लागतंय ते मी घरातून मुलांकडे काढू दिलं. त्यांनी पोर्चमध्ये असं मध्येच आणून ठेवलं होतं. तर फौजी साहेब त्याला सगळ्या सामानाला एक साईडला करत होते आणि तिथं मॅट वगैरे टाकून घेत होते. पूजा करायची होती ना, तर मुहूर्तामध्ये आम्हाला तुळशीचं लग्न लावायचं होतं ना, त्यामुळे सगळी कामाची घाई गडबड गोंधळ चालू होता. इकडे घेऊ का अजून बाटे? इकडे घेऊ का अजून? इकडे घेणार आहे. तर सगळ्या सामानाची जुळवाजुळव केली आणि मी बसले आता पूजेची मांडणी करायला. तर फौजी साहेब मला सगळं सामान देत होते आणि मोठा मुलगा माझा भाऊ पण दिवे लावायची तयारी करत होते, दिव्यांमध्ये तेल घालत होते. तर असंच काय दिवाळीचे असं सगळ्याकडून सगळे मला काम करू लागत होते. तर मोठ्या कुंडीमध्ये म्हणजे बी पडला असेल तुळशीचं ना, तर त्याच्यामध्ये आपोआप ही तुळस आलेली खूप छान अशी गुब्बारेदार मस्त होती, डेरेदार. तर तीच घेतली मी, एका डब्यावरती ठेवली आणि तिलाच म्हटलं मस्त लेहंगा घालावा. तर पाठीमागच्या वेळेस आहे ना मी काय केलं होतं, जी चिनी मातीची छोटं तुळशी वृंदावन होतं ना तेच होतं माझ्याकडं, त्याच्यामध्येच मी तुळस लावली होती ना. तर त्याच तुळशी वृंदावनाला असं डब्यावरती ठेवून मी साडी घातली होती. पण त्या तुळशी वृंदावनामध्ये मी ह्या वर्षी तुळस नाही लावली, कारण मोठं तुळशी वृंदावन आणलंय ना त्याच्यामध्येच तुळस आहे. आणि जिथं मोठं तुळशी वृंदावन आहे ना तिथं पूजा करायची म्हणलं ना थोडंसं तिथं असं वरंगळत आहे ना, तिथं व्यवस्थित पूजेची मांडणी करता येणार नाही. मग फौजी साहेब काय बोलले, मोठ्या कुंडीमध्ये छान तुळस आहे तर तीच मांड पोर्चमध्ये डब्यावरती आणि त्यालाच असं लेहंगा साडी वगैरे काहीतरी घाल, काहीतरी कर. मग मी पोर्चमध्येच असं डब्यावरती तुळशीची जी कुंडी आहे ना मोठी तीच ठेवली डब्यावरती आणि तिचाच मस्त साज शृंगार करून घेते म्हणलं. आणि ज्या तुळशीचं लग्न लावते तिलाच फक्त मी सजवत नाही, तर बाकीच्या जेवढ्या तुळशी असतात ना त्यांना सुद्धा मी असं मस्त साज शृंगार करत असते, ओढणी घालत असते, बांगड्या घालत असते, सगळ्या तुळशींना पण मान देत असते मी. तर आपलं नेहमीच्या तुळशी वृंदावनामध्ये तुळस आहे ना तिलासुद्धा मी मस्त सजवणार आहे. तर आधी म्हणलं दिवे लावून घ्यावा. तर सगळीकडं मस्त असं दिवाळीसारखं मी खूप सारे दिवे लावले होते. जेवण झालं, फोन करते. तुम्ही रडायला पाहिजे का? हा पप्पांनी दळण घेऊन या जा बाय. तर साळवे भाऊ आणि छोटा आदी आला होता ना, तर साळवे भाऊंना पण ड्युटीला जायचं होतं. तर ते बोलले मी जातो, मला उशीर होते. मग ते गेले. तर त्यांचा छोटा मुलगा आदी म्हणत होता मला नाही जायचं, मला इथंच थांबायचं आहे आणि तुळशीच्या लग्नाचं जेवण करून जायचं आहे असं म्हणत होता. तर तो असा इकडं आला ना घरी जायचंच नाही म्हणतो, इथंच राहायचं म्हणतं. त्याला खूप आवडतं आमच्या इथं असं मोकळं वातावरण आहे ना, असं छान वाटतं त्याला पण. तर सगळं सामान मी गोळा केलं म्हणजे सारखं उठावं लागणार नाही. तसं पण मी एकदा पूजेला बसले ना मुलं मला सगळं आणून देतात. पण म्हणलं नको सारखं सांगायला. मग पंचामृत, पाणी काय लागेल ते सगळं मी जवळ आणून घेतलं आधी आणि दिवे लावून घेतले सगळीकडं. तर जसं दिवाळीला दिवे लावले होते ना मी, त्याच प्रकारे 30-40 दिवे होते तेवढे पण माझ्या भावानी आणि मुलांनी भरले होते. तर त्यांना इतका आनंद होतो ना, मी असं काही सणवाराचं असं इतकं छान प्रकारे करते ना, त्यांना खूप छान वाटतं, खूप आनंदाने करतात ते, मला करू पण लागतात. तर मुलं नेहमी म्हणतात मम्मी तू जुनी परंपरा म्हणजे जपण्याचा प्रयत्न करते, पण जुन्या परंपरेमध्ये सुद्धा इतकं केलं नसेल तितकं तू म्हणजे चांगलं करण्याचा प्रयत्न करते. तर त्यांना पण खूप छान वाटतं. तर बघा आता मी इथं
जे सत्यनारायणाचा भगवान विष्णूचा फोटो आहे ना, तो मांडून घेतला. तर चौरंगावरती ठेवायचा होता मला फोटो ना, तर त्याच्या पाठीमागं मग डब्बा ठेवला. डब्याला मी फोटो उभा केला आणि अष्टदल कमल काढून घेतले कलशासाठी. थोडेसे तांदूळ ठेवले, त्याच्यावरती दिवा प्रज्वलित करून घेतला आणि 2 पानं ठेवलेत मी. याच्यावरती गणपती बाप्पांना स्थान द्यायचे. थोडेसे तांदूळ ठेवले आणि त्याच्या शेजारी 2 पानं ठेवले ते विड्यासाठी. तर सगळ्यात आधी मी आता गणपती बाप्पांना अभिषेक घालून घेते. कुठलीही पूजा करायची म्हटलं ना, गणपती बाप्पाच्या पूजनानेच आपल्याला सुरुवात करायची असते. कारण प्रथम पूजन हे आपले गणपती बाप्पा असतात. तर त्यांना आधी पाण्याने अभिषेक घालते, त्यानंतर पंचामृताने, पुन्हा पाण्याने आणि अभिषेक घातल्यानंतर त्यांना स्थान द्यायचं. हळदी, कुंकू, अक्षदा, फूल व्हायचं. तर नागवेलीच्या 2 पानांच्या वरती मी थोड्याशा अक्षदा ठेवल्या, त्याच्यावरती हळदी, कुंकू वाहिलं. गणपती बाप्पांना स्थान दिलं. कापसाचं वस्त्र घातलं. हळदी, कुंकू, अक्षदा वाहिल्या, फूल वाहिलं आणि त्यांना विडा पण ठेवला. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवला आणि त्यानंतर आता कलशामध्ये हळदी, कुंकू, अक्षदा, ₹1 नाणं, 1 सुपारी, 1 फूल घातलं आणि त्यानंतर कलशावरती आता स्वास्तिक काढून घेते आणि कलशाच्या कंठाला आपण नेहमी म्हणजे जो कलावा असतो ना, लाल पिवळा धागा किंवा पांढरा बांधला तरी पण चालतो, पण तो बांधायचा आणि नारळाला पण बांधायचा असतो. तर कलावा पण बांधून घेतलाय मी आणि आपल्या नागवेलीचे पानं तर तुम्ही बघू शकता किती फ्रेश आहेत, खूप मोठाले असते. तर नागवेलीचे 5 पानं घेतले मी, आंब्याचे घेतले तरी पण चालतात आणि त्याच्यावरती नारळ मी स्थापन केला, म्हणजे नारळ ठेवला आणि जे अष्टदल कमल काढतो ना तांदळाने आपण, तिथं हळदी कुंकू वाहून कलशाची स्थापना केली. कलशाला पुन्हा हळदी, कुंकू, अक्षदा, फूल वाहिलं तर कलशाची स्थापना झाली आता. तर भगवान विष्णूंचा जो फोटो आहे ना सत्यनारायणाचा, त्यांना मी हळदी, कुंकू आणि फूल वाहते. तर एकादशीच्या दिवशी आणि द्वादशीच्या दिवशी आपण म्हणजे भगवान विष्णूंना तांदूळ नसतेत अर्पण करायचे, तांदूळ नाही व्हायचे कधी, तीळ व्हायचे असतात. तर त्यांना मी तीळ वाहिले. त्यानंतर तुळशीला पण किती मस्त साज शृंगार करून घेतला तुम्ही बघू शकता. मी असं म्हणजे माझ्याकडं लेहंगा होता ना, मीच घरी शिवलेला आहे तुळशीला लेहंगा. तर तुळशीला तोच लेहंगा घातलाय मी आणि ओढणी घातली तुळशीला, हार घातलाय. त्यानंतर जे माझ्याकडे दागिने होते ना देवीचे, म्हणजे वेगळेच आणून ठेवलेले आहेत मी देवीसाठी. आपण जे मार्गशीर्ष महिन्यामध्ये वगैरे घालतो ना, तर त्यासाठी तर तेच घातलेत मी. आणि त्यानंतर तुळशीसमोरच मी एक छोटासा पाट मांडलाय, त्याच्यावरती पिवळं वस्त्र टाकलंय, कारण भगवान विष्णूंना पिवळं पितांबर खूप आवडतं ना, तर पिवळा कपडा टाकलाय. त्याच्यावरती असं तांदळाने चौकभरणी करून घेते आणि इथंच आपल्याला आता बाळकृष्ण आहेत ना आपले, त्यांना तिथं स्थान द्यायचंय आणि दोघांच्या मध्ये असं अंतरपाट धरायला थोडीशी जागा ठेवून मी पाट मांडला इथं. आणि आता भगवान विष्णूंना मी म्हणजे बाळकृष्णांना अभिषेक घालून घेते. आधी पाण्याने अभिषेक, त्यानंतर पंचामृताने, पुन्हा पाण्याने तर अभिषेक घालते असा. तर बाळकृष्णांना अभिषेक घालताना विष्णू मंत्र म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय, नाहीतर मग साधं सिंपल ओम विष्णवे नमः, असे 4-5 मंत्र मी तुम्हाला दिलेत. तर याच्यामधून तुम्ही एखादा मंत्र कुठलाही म्हणू शकता भगवान विष्णूंचा. तर हे मंत्र आपण म्हणत अभिषेक घालायचा, पूजा करायची. तर भगवान विष्णूंना अभिषेक झाल्यानंतर जिथं स्थान द्यायचं ना भगवान विष्णूंना, तिथं मी थोडेसे तांदूळ ठेवले, तीळ ठेवले तरी पण चालतात. फक्त भगवान विष्णूंना आपण हळदी कुंकू वाहिल्यानंतर अक्षदा वाहतो ना, त्याऐवजी आपल्याला तीळ व्हायचे आहेत फक्त. आणि थोडीशी हळद पण काढून घेतली होती मी, तर हळद पण लावायची, तुळशीला हळद लावायची, त्यानंतर बाळकृष्णाला पण हळद लावायची आणि अत्तर लावल्यानंतर बाळकृष्णाला मी हळद पण लावली आणि त्यांना पिवळं पितांबर मस्त पिवळे कपडे आणलेत मी, तर त्यांना कपडे घालते, मस्त त्यांचा साज शृंगार करून घेते. तर बाळकृष्णांना मी मस्त पिवळं पितांबर कपडे घातले. त्यानंतर त्यांना अष्टगंध लावला, चंदनाचा टिका लावला, त्यांना मनगट्या, त्यानंतर मुकुट घातला. बाळकृष्णांचा मस्त असा साज शृंगार झाल्यानंतर तुळशीची ओटी भरते मी इथं. तर खड्या नारळाने ओटी भरली आणि जे सौभाग्याचा वाण असतो ना, तर तो सुद्धा ठेवलाय मी. बांगड्या, कुंकवाचा करंडा, त्यानंतर ते आरसा वगैरे सगळं मिळतं तर ते. आणि तुळशीला बांगड्या पण घालते मी आता. तर बाकीच्या जेवढ्या तुळशी आहेत ना पोर्चमध्ये, तर बाकीच्या तुळशींना सुद्धा मी बांगड्या घालणार आहे. तर 1 डझन आणले होते मी. आणि तुळशीमध्ये हे कौट, बोर, चिंच,
आवळा हे सगळं पण म्हणजे ठेवायचं असतं ना. तर तुळशीच्या कुंडीमध्ये वाहिलंय ना, काय झालंय, ती ओढणी वगैरे सगळं घातल्याने मी साज-शृंगार केलाय तुळशीचा, तर सगळं ते खाली येईन. त्यामुळं मी तुळशीआईजवळ असं दाखवलं तुळशीआईला. जसं की हे तुळशीआई मी तुला हे कौळ, चिंच, आवळा, बोर, काकडी याचं म्हणजे हे अर्पण करत आहे, असं म्हणायचं. मी आपल्या साध्या भाषेमध्येच बोलत असते. मला काही जास्त मंत्र येत नाही बरं का. जेवढे येते तेवढे मी बोलत असते. पण असं साध्या भाषेमध्ये बोलले आणि ते तिथं ओटीजवळच ठेवलं. त्यानंतर प्रसाद म्हणून मी मोतीचूर लाडू आणले होते फौजी साहेबांनी, तर त्याच्यावरती सुद्धा तुळशीपत्र वाहिले. प्रसादाखाली भरी चौकोन काढला, त्यानंतर प्रसाद ठेवला, त्याच्यावरती तुळशीपत्र वाहिलं आणि 3 वेळा पाणी पण त्याच्यावरून असं फिरवलं. आणि बाळकृष्णांना तुळस पण व्हायची, तर कालच मी तुळस तोडून ठेवली होती ना प्लास्टिकच्या पिशवीमध्ये, म्हणजे ती फ्रेश राहते आणि असं थोडंसं पाण्याच्या ग्लासमध्ये ठेवलं तरी पण छान राहते. आणि तसं पण तुळस 5 दिवस ही शिळी मानली जात नाही. तर काल एकादशी होती ना, तर काल मी भगवान विष्णूंना म्हणजे बाळकृष्णाला अभिषेक घातला होता ना, तर तेव्हा तुळस मी ठेवली होती तोडून, तर तीच मी आज वाहिली. संध्याकाळी तोडत नाही ना, त्यामुळं आधीच तोडून ठेवायची असते. तर बाळकृष्णाला मी तुळस वाहिली आणि त्यानंतर जे अंतरपाट धरायचं आहे ना, त्याच्यावरती सुद्धा स्वस्तिक काढून घेतला. आणि फौजी साहेब आणि माझा भाऊ हे बघा आता ऊसाचा जो मांडव करतात ना, तर ते मांडव करू राहिले. तर बाजारात आज खूप असं विकायला येतात 2-3 दिवस ना, तर हे ऊसाचे जे वाडे म्हणतात ना, तर तेच आणले होते फौजी साहेबांनी. त्याचा मंडप करतात ते. तर फौजी साहेबांना कधी असं देवादिकाचं काहीच माहीत नव्हतं. ते फौजमध्ये होते. 12वी झाली आणि ते भरती झाले होते. ते फौजमध्येच होते. तर रिटायर आल्यानंतर त्यांनी असं मी पाहते म्हणजे ते पाहायचे नाही, ही काय करते, काय नाही. मग त्यांना मी सांगितलं की ती मला सगळं असं पूजेचं सामान आणून देतात आणि मला करू पण लागतात. तर ते पण असं भरपूर शिकलेत. तर त्यांना पण असं येतं. तर पाठीमागच्या वर्षीसुद्धा मला ते तुळशीचं लग्न खूप छान प्रकारे लावू लागले होते. पहिलं फौजी साहेब फौजमध्ये होते ना, तर मुलं आणि आम्हीच लावायचो तुळशीचं लग्न. पण फौजी साहेब आल्यापासून ते सुद्धा खूप छान प्रकारे असं इंटरेस्ट घेतात आणि ते पण एकदम मस्त आनंदाने आम्हाला करू लागतात. तर तुळशीला मी कापसाचं वस्त्र पण घातलं, भगवान विष्णूला घातलं, बाळकृष्णाला पण कापसाचं वस्त्र घातलं. आता सगळी पूजेची मांडणी व्यवस्थित झाली, प्रसादसुद्धा दाखवून झालाय, सगळं झालंय. आता फक्त अंतरपाट धरायचंय आणि मंगलाष्टका म्हणायच्या. तर मंगलाष्टका कोणालाच येत नव्हत्या. त्या फौजी साहेबांना पण येत नाही, आम्हाला कोणालाच येत नाही. आम्ही YouTubeला लावून देत असतो. तर मंगलाष्टका आम्ही YouTubeला लावून देतो आणि मग आम्ही अक्षता टाकत असतो. तर एकादशीच्या दिवशी, द्वादशीच्या दिवशी आपण तांदूळ नसते टाकायचे, तीळ टाकायचे असतात. तर तीळ घेतले होते आम्ही. तर बाकीच्या तुळशींना ओढणी घालायची राहिली होती. फौजी साहेबांना म्हटलं, "थांबा, मी जरा बाकीच्या तुळशींना ओढणी आणि बांगड्या घालून येते आणि मग तुम्ही मंगलाष्टकं लावा." तर बाकीच्या तुळशींना मी बांगड्या आणि ओढणी घातली. त्यानंतर मला आठवलं, की आता सगळं पूजेची मांडणी झाली, पण साईडने थोडीशी रांगोळी काढायची. कारण रांगोळीशिवाय म्हणजे आपली पूजा अपूर्णच वाटते. तर दारामध्ये सगळीकडे मी रांगोळी काढलेली, पण इथं पूजेजवळ नाही काढलेली ना, तर मी थोडीशी रांगोळी काढायला लागले. फौजी साहेब म्हणतात, की "हिचं कधीच उरकत नाही, काही ना काही, काही ना काही हिच्याकडून विसरतच." आणि ही लास्ट मोमेंटला लगेच म्हणते, "थांबा, थांबा, थांबा." असं म्हणत होते ते. तर मी थोडीशी रांगोळी काढून घेतली आणि तुपाचे दिवे लावले. तर तुळशीला कधी आपण तुपाचा दिवा लावला ना, खूप चांगलं असतं. तर तुपाचे दिवे लावून घेतली मी सगळीकडं. तर चला, सगळी तयारी झाली. आता तुम्हाला सगळी पूजेची मांडणी आणि कशी सजावट केली, काय केलं सगळं एकदा दाखवते आणि मग आम्ही मंगलाष्टकाला सुरुवात करतो. विनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं मूलं विनायकमहं चिन्तामणि
तर मंडळी तुळशीचं लग्न लावून झालंय बरं का. फौजी साहेब पण येत. हे बघा फौजी साहेबांनी सगळा कार्यक्रम पार पाडलाय. हा टोपी कशी दिसती कमेंट करून सांगा. तर फौजी साहेब मध्ये टोपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. फौजी साहेबांनी आज मस्त जोक मारल्यावर काय इतक्या दिवसात इतक्या खुलून बोललेत ना. त्याला म्हणा झालं लग्न झालं म्हणा आता. हा लग्न झालं आता जेवायला चला म्हणते. तर जेवायचंय फौजी साहेबांना ड्युटीवर पण जायचंय. तर आजचा आमचा तुळशी विवाहाचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.